विटे शहरात गेल्या 2 दिवसांपासून अचानक उद्भवलेल्या चिलटांच्या उपद्रवाने विटेकर नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत। हवेत शहरभर अचानक चिलटांचे थवे पसरल्याने नागरिक चांगलेच वैतागले आहेत। चिलटे ही पावसाळ्यात भेडसावणारी एक गंभीर समस्या आहे। फळं, भाज्या, ओट्यावरचा कचरा किंवा अगदी कोणत्याही गोष्टीवर पावसाळ्यात चिलट घोंगावत असतात। पण ऐन थंडीत चिलटांची हीच समस्या विटा शहरात चांगलीच डोकेदुखी बनली आहे। चिलटे हवेत तरंगत असल्याने नागरिकांना रस्त्याने ये-जा करणे देखील मुश्किल बनले आहे। तसेच रस्त्याने मोटरसायकल चालवणाऱ्या चालकांना चिलटांच्या उपद्रवाने चांगलेच हैराण केले असून चिलटे डोळ्यात गेल्याने मोटरसायकल घसरून किरकोळ अपघात झाले आहेत। या चिलटांच्या उपद्रवाने विटेकर नागरिक चांगलेच बेजार झाले आहेत। त्यामुळे चिलटांचा नगरपालिका प्रशासनाने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करून बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकातून होत आहे। सर्वत्र मोठ्या संख्येने चिलटे उडत असल्याने दुचाकीस्वारांसाठी ते अपघाताला एक प्रकारे निमंत्रणच देतात। ज्या दुचाकीस्वारांनी चष्मा घातलेला नाही अशांच्या डोळ्यात चिलटे जात असल्याने अपघात होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो। चिलटांचा उपद्रव वाढत असल्याने कित्येक दुचाकीस्वार गॉगल्स वापरतात तर काही जण हेल्मेट वापरणे पसंत करत आहेत। चिलटे डोळ्यात गेल्याने काही दुचाकीस्वार एका हाताने वाहन चालवतात तर दुसऱ्या हाताने डोळे चोळतात, त्यामुळे अपघात होण्याची धोका आहे। सध्या चिलटांच्या प्रजननासाठी पोषक वातावरण असून चिलटे 4 सर्कलमधून पुढे जात असतात। सुरुवातीला ते अंडी घालतात, त्यानंतर अळी तयार होते। तिसरा टप्पा हा कोशाचा असतो। चौथ्या टप्प्यात पूर्णपणे प्रौढ चिलट तयार होऊन रस्त्यावर उडतात। पांढऱ्या व भुरकट रंगाचे चिलटे वनस्पतीवर जात असतात। ऊन कमी झाल्यावर संध्याकाळी हे चिलटे रस्त्यावर जास्त प्रमाणात उडताना दिसतात। सध्या चिलटांसाठी कोशातून बाहेर पडण्यासाठी पोषक हवामान तयार झालेले आहे। आपण दुचाकी चालवत असाल, पायी जात असाल तर चिलटांपासून सावधान। विटा शहर आणि परिसरात गेल्या 2 दिवसांपासून चिलटांचा त्रास वाढला आहे। दुचाकी चालवताना कित्येकांच्या डोळ्यात चिलटे जात असल्याने डोळ्यांना त्रास होत आहे। तसेच यातून लक्ष विचलित होऊन अपघाताला निमंत्रण मिळू शकते, त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। विटा परिसरात गेल्या 2 दिवसांपासून चिलटांचा त्रास वाढला आहे। सध्या चिलटांसाठी पोषक हवामान आहे। संध्याकाळच्या वेळेस येणारी धुके, दुपारी असणारे ऊन आणि रात्रीच्या वेळेस थंडी यामुळे चिलटांचे प्रजनन वाढले आहे। त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून चिलटांचा त्रास वाढला आहे।